वर्षाला सुरुवात खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर निनाई देवी स्पोर्ट्स तुलसन टीमने मात्र ही आयोजित केलेली स्पर्धा यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा सामना म्हणजे अर्थातच मेगा फायनल श्री निनाई देवी चषक 2024। थँक्यू व्हेरी मच सर। इथून गोकुळ पाटील सर आपली रजा घेत आहेत। धन्यवाद साहेब, आपण आज इथे आलात आणि चांगल्या प्रकारे आज स्पर्धेमध्ये अंपायरिंग आपली पाहायला मिळाली। थँक्यू व्हेरी मच। निनाई देवी चषक 2024 चे मात्र इथून चॅम्पियन कोणता संघ होईल ते पाहणं इथून आता इथून त्यासाठी मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या गदी लगत असणाऱ्या या ऐरोली नगरीमधील ऐरोली सिटीमधील मात्र हा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय। खूप सारं आयोजन आपल्याला चांगलं पाहायला मिळालं। दिवसभरामध्ये खूप सारे चांगले मॅचेस मात्र इथे पाहायला मिळाले आणि आज तुलसन टीमनं खूप घातक खेळ केला। टी शर्ट वरती सुद्धा काहींच्या आम्हाला घातक नाव पाहायला मिळतोय, पण तो घातक सारखा खेळ पाहायला मिळाला नाही। चला मॅच ऑन होईल आणि मॅच सुरू व्हायच्या अगोदरच बक्षिसांची खैरात इथे मात्र पाहायला मिळतोय। चव्हाण ब्रदर्स लालबागचे मालक आदरणीय श्री विजयजी चव्हाण साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकार षटकार विकेटसाठी सवादी टीमसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तर श्री विजयजी चव्हाण साहेब यांच्याकडून त्यांच्या मनापासून आभार। गेम ऑन, लेट्स प्ले। 3, 2, 1। व्हेरी फर्स्ट बॉल फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न। रवी यांचा पॉवर प्लेचा षटक आहे। बॉल चालला मात्र ते टप्पा 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 सीमा रेषा पार 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 चौकार। पहिल्याच बॉल वरती खातं खोललं इथे 4 धावेनं। पाहिजे 2 मिनिटं सर, 2 मिनिटं। त्या लहान मुलांना विनंती आहे कृपया तिथे आपले खेळाडू तिथे आहे तुलसांचे, त्यांना सांगायचं आहे थोडंसं बाहेर खेळा त्यांना, लहान मुलांना प्लीज। बॉल चुकून जर लागलं तर दुखापत होऊ शकतो, प्लीज। चला गेम ऑन। प्रथमेश वाजव पटकन। हा बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतोय, भन्नाट वेग पाहायला मिळाला होता, फ्लॅट डिलिव्हरी आणि त्याच्यानंतर मात्र हा डॉट बॉल प्रेशर अफळातून मॅच इथे मात्र पाहायला मिळतोय। निनाई देवी चषक 2024 चा मात्र रंगामध्ये आणि ढंगामध्ये येताना मात्र पाहायला मिळतोय। क्रिकेटचं आयोजन कसं असतं त्याचं उत्तम उदाहरण दिलं। आज एकापेक्षा एक मॅच अफलातून रंगताना मात्र पाहायला मिळाली आणि हे सर क्रिकेट आहे। आज प्रत्येकानं मात्र एन्जॉय केला, आवाज झाले, सिट्ट्यांचा आवाज झाला, टाळ्यांचा आवाज झाला आणि त्याच्यानंतर मात्र मिड ऑन मध्ये आज क्षेत्ररक्षण अफलातून होताना पाहायला मिळालं। एक महत्त्वपूर्ण विकेट, अगदी सॉफ्ट ड्राईव्ह खेळायचं होतं, ऑन ड्राईव्ह करायचं होतं, परंतु त्याच्यानंतर मात्र विकेट। रवी बॅक टू द आउट। अप्रतिम क्षेत्ररक्षण शॉट मिड ऑन मध्ये पाहायला गेला तर 30 यार्ड सर्कल मध्ये सचिन जाधव तिथे आहेत आणि त्यांच्याकडनं पकडला गेला हा अप्रतिम झेल। नवीन फलंदाज दीपक लोहार आपल्याला पाहायला मिळतात इथे। अप्रतिम बुमराह या गोलंदाजीच्या स्टाईलनं मात्र सुपरिचित असणारे खेळाडू सवादी टीम गावाकडून खेळताना, परंतु हा वेग पाहायला मिळाला, वेगावरती नियंत्रण पाहायला मिळालं। क्षेत्ररक्षक पोहोचतील का तिथे नाहीये, बॉल होतोय फरार, सीमा रेषा पार, धावा येतील मात्र जे 4 4 4 चौकार। चव्हाण ब्रदर्स लालबागचे मालक श्री विजय चव्हाण यांच्याकडून प्रत्येक चौकार षटकार विकेटसाठी सवादी टीमच्या सर्व खेळाडूंसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। म्हणजे आतापर्यंत 200 रुपयाचं पारितोषिक इथून विजय चव्हाण साहेबांकडून आलेला आहे। हा चांगला बॉल डिलिव्हरी केले गेले, त्यांना माहिती होता मागचा बॉल थोडासा फ्लॅटेट होता, त्याला चांगल्या प्रकारे मात्र इथून कन्वर्ट केला होता 4 धावांमध्ये। हा थोडासा उचली देणारा चांगली रणनीती रणजित यांची मात्र पाहायला मिळतोय। एक उत्कृष्ट खेळाडू, वेल एक्झिक्युटेड आणि त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये डक्स इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असणारे, हाही मात्र हाताला झटका दिलाय, बोटाला चटकाही दिलाय। 2 क्षेत्ररक्षकांना बॉलनी मात्र अगदीच पकवलंही आणि त्यानंतर मात्र इथे धावा पूर्ण किती केल्या जातील। चतुराई रनिंग बिटवीन द विकेट 2 मात्र क्षेत्ररक्षकांमध्ये पाहायला मिळतोय आणि पूर्ण झाल्या 3 धावा। 7 अफलातून मात्र इथे रनिंग बिटवीन द विकेट अजिंक्य आणि दीपक लोहार यांच्यामध्ये पाहायला मिळतोय।
या 3 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 11 धावा 11 स्कोरबोर्ड. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे रणजित यांच्या स्वरूपामध्ये आणि पहिल्याच षटकामध्ये एक मोठी धावसंख्या जमवण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केला जातोय आणि तेच करावं, कारण तुमच्या प्रत्येक आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहतो सातत्याने पाहायला गेलं तर तुम्ही इथे एक खेळाडू जो गोलंदाज महत्वपूर्ण पहिला षटक हाताळतो तो एक महत्वपूर्ण गोलंदाज राहिला गेलाय आणि त्याच गोलंदाजांवरती बरीचशी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पूर्ण करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत रणजित काटकर. आणखी एक भन्नाट वेग, जबरदस्त बॉल इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्या वेगावरतीच नव्हे तर यष्ट्याही उद्ध्वस्त केल्या, काठी मात्र काढली आहे. फलंदाज बाद इथून होताना पाहायला मिळतील. दीपक लोहार बॅक टू द गाठ. विकेट क्रमांक दुसरं माघारी गेले 11 या धावसंख्येवरती. पहिला विकेट रवी बाद झाले होते सवादी टीमची, त्यानंतर मात्र धक्का बसल्या सवादी टीमला दीपक लोहार यांच्या स्वरूपामध्ये. 11 या धावसंख्येवरती मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जबरदस्त एकापेक्षा एक खेळाडू मात्र या दोन्ही संघांमध्ये मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. आपल्या गावासाठी सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादी गाव आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला शेकेवाडी डीडी साहेबांचा हा गाव. स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंग ऑन वरून मात्र अगदी स्टेटला पोहोचतायत, बॉलला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत धावा येतील. मात्र इथे एक सिंगल, या सिंगलला मात्र धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 12 धावा. सुरेश माटेकर हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. या टीमचे कॅप्टन. गोलंदाजीसाठी मात्र इथून आमंत्रित केला जातोय सचिन जाधव हे येताना पाहायला मिळतात आपल्याला. अजिंक्य एजे जाधव वर्षे जाधव हा सामना मात्र पाहायला मिळतोय, परंतु इथून क्षेत्ररक्षक तेवढाच अप्रतिम पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर करत होते पण तो घातक ठरला असता आणि तिथेच थांबवलंय सुरेश माटेकर यांनी अजिंक्य जाधव यांना. एक सिंगल आले आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 13 धावा. धावसंख्या या षटकामध्ये तशी पाहिलं तर स्थिरावली गेली, कारण पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिल्या, दुसऱ्या बॉलवर एक सिंगल, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आणि इथून आता उर्वरित 3 बॉल या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे एकूण अजून खेळ व्हायचा आहे 9 बॉलचा. या 9 बॉलमध्ये धावा येतील किती? सचिन जाधव हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर हा खेळ स्किड झाले सुरेश माटेकर. डॉट बॉल खूप महत्वाचा आहे, मोठी मॅच आहे, फायनलची मॅच आहे, चॅम्पियन व्हायचं आहे, तुमच्या नावासमोर निनाय देवी चषक 2024 हे नाव लागायचं आहे, ही चमचमती गोल्डन ट्रॉफी तुम्हाला मात्र घेऊन मात्र नाचायचं आहे. भरपूर सारे स्वप्न या मात्र मॅच मध्ये मात्र राहिलेत. हे स्वप्न कोण साकार होईल, कोणाचे स्वप्न साकार होतील, कोणाला संधी मिळेल चॅम्पियन होऊन फोटो टाकण्याचा स्टेटसला. स्टेटस असे बनवा की दुसऱ्याने तुमचे स्टेटस ठेवले पाहिजेत. हेच तर तुमचा प्रयत्न इथून सुरू झालाय आणि आता प्रयत्न वाईटचा निर्णय आला. जरूर एक सिंगल धाव मात्र मिळेल. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. सुरेश माटेकर एका मोठ्या मॅच मध्ये थोडेसे स्किड होत आहेत, थोडेसे मात्र इथून फबलिंग होत आहेत. पाहायला गेलं तर इथे डॉट बॉल आलाय आणि या मॅच मध्ये डॉट बॉलच महत्वपूर्ण असणार, त्याचे पर्सेंटेज वाढवण्याचा काम इथे मात्र सचिन जाधव यांच्याकडनं मात्र केलं जाईल का? आणि यस डेफिनेटली पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. स्ट्राईक द्यायचे एजे अजिंक्य जाधव यांना, तसंच प्रयत्न मात्र पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं होतं तेव्हा धावा होत्या मात्र धावफलकावरती 11. इथून सचिन जाधव यांच्या स्वरूपामध्ये दुसरा षटक समाप्त झालंय आणि आता धावा आहेत धावफलकावरती 15. म्हणजे या षटकामध्ये फक्त धावा खर्च झाल्या 4. एक महत्वपूर्ण प्रदीप चोरमारे यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. प्रमोद प्रसाद, संतोष विकास, प्रमोद बाळू, विनायक, प्रदीप चोरमारे युवा उद्योजक या साहेबांकडून ह्या सगळ्यांना बक्षीस आलेलं आहे. तर प्रदीप चोरमारे साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, कारण आपण आज भरपूर सारे बक्षीस कॅश प्राइज या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी दिलेले आहात, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. अगदी वेळात वेळ काढून असे चाहते आपल्या गावासाठी येत असतात. 15 धावा
15 धावा धावपलकावरती अंतिम षटक भरत हे मात्र आलेत. सुरेश माटेकर यांच्या बॅटमधून मात्र सेट डाव पाहायला मिळाले. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळाली आणि या सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 16 धावा. या मॅच मध्ये फायनल पाहिलं तर 35 ते 35 धावांचं टार्गेट सेट करणं खूप अनिवार्य आहे का समोरच्या टीम मध्ये पाहायला गेलं चांगली बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात. रणजित यांना पाहायला गेलं तर एक चांगली खेळाडू आज दिवसभरामध्ये चांगले इम्प्रेस केले. हा फटका चांगला आहे, ताकदीचा वापर आहे, टायमिंग प्रॉपर, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि अडवला गेलाय बॉल. अंतिम क्षणी अप्रतिम क्षेत्ररक्षकाचा नमुना परंतु झेल सुटलाय. मन तह्यात मळ्यात साईच्या कयात ज्या ज्यावेळी तुमचं असतं त्या त्यावेळी मस्त असे प्रकार घडत असतात. तुम्ही इन ऍक्शन मध्ये मैदानामध्ये असणं खूप गरजेचं आहे. मन तुमचं स्थिर असणं खूप गरजेचं आहे. क्रिकेट आणि क्रिकेट मैदानामध्ये गोलंदाज रनअप घेतो त्यावेळी तुमचं पूर्णपणे लक्ष त्या गोलंदाजाच्या ऍक्शनवरती असलं पाहिजे. बॉल सुटल्यानंतर फलंदाज काय करतोय त्यावरती तुमचं मात्र लक्ष असणं गरजेचं असतं. अजिंक्य जाधव परत एकदा संकटामध्ये सापडलेत परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे फुटबॉल स्टाईलनं हा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. दुसरी धावी ते मात्र पूर्ण होईल का आणि दुसरी ही धाव मात्र बघता बघता पूर्ण झाली आहे आणि या 2 धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जाते 23. अजिंक्य जाधव एजे एक महत्वपूर्ण सवादे गावाचे खेळाडू, सवादे गावाची रड मशीन म्हणून मात्र परिचित असणारे. आता इथून किती प्रकारे मात्र धावा जमवल्या जातील तर दुसऱ्या बाजूला भरत हे आलेत परत गोलंदाजी करण्यासाठी. अनुभव परिपूर्ण आहे, त्याचा वापर केला जाईल का. मोठा फटका इथे मात्र पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक आहे तिथे हो अगदी पाहायला गेलं तर सूर मारला होता पण त्या सूरला फायदा मिळाला नाही. विनायक आहे तिथे पॉइंटला आतापर्यंत पाहायला गेलं तर जॉन्टी रोडसची आठवण करून देणारा दिवसभरामध्ये क्षेत्ररक्षण विनायक यांचा आपण पाहायला गेले. त्यानंतर मात्र त्यांना डीप मध्ये मिड ऑन मध्ये काऊ कॉर्नर मध्ये ढकलले गेले आणि त्यानंतरही क्षेत्ररक्षणाचा मात्र दर्जा इथे दाखवत असताना परंतु विनायक स्वतःची काळजी नेहमीच क्षेत्ररक्षण करत असताना घ्यायची आहे. कारण घरी आपले आई बाबा भाऊ बहीण वाट पाहत असतात. दुखापत होणार नाही याची काळजी जरूर प्रत्येक क्षेत्ररक्षकाने घ्यायची आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला गेला तर एकदा मात्र कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र केला जाणार नाहीये आणि इथून स्ट्राईक कन्वर्ट कोण होईल, काय होईल, कसं होईल आणि इथून फलंदाज बाद होतील. क्रॉसिंग झाले, सुरेश माटेकर हे बाद झालेत. चांगला निर्णय. चला पंचांचा निर्णय अंतिम. आपण लगेच आपल्या जागेवरती यायचं आहे. आता इथून उर्वरित या षटकामधील बॉल शिल्लक असणार आहे ते एक सिंगल एक एजे. अर्थातच अजिंक्य जाधव यांना मात्र अजूनपर्यंत चान्स आहे. इथून ज्या प्रकारे मात्र क्षेत्ररक्षण झाले अफलातून भरत गोलंदाजी करत असताना धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 23 धावा 23. अंतिम बॉल या इनिंग मधील भरत यांचा. अजिंक्य जाधव एजे तयार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल ट्रॅव्हल झाला नाही आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतायत. 2 धावा सहजरित्या मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांवरतीच कदाचित समाधान मानावं लागेल आणि या 2 धावेनं मात्र इथे पूर्णविराम मिळतोय. पहिल्या इनिंग समाप्त झाली आणि या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या खेळीनंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 25 धावा. आता विजयासाठी येणारे 18 बॉल आणि 26 धावांची गरज असणार आहे. होताना पाहायला मिळालं. श्री निनाई देवीच्या नावाचा जय जयकार होताना पाहायला मिळालं. निनाई देवीचा विजय असो, निनाई देवीचा आशीर्वाद सातत्याने तुळसण गावातील परिसरावरती राहिले गेले आणि आई निनाई देवीच्याच नावानं हा चषक मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार झालाय. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं झाले आणि या निनाई देवी चषकामध्ये आपण पाहतोय आदरणीय सचिनजी रघुनाथ पाटील युवा उद्योजक, त्याचबरोबर आदरणीय अमृतजी तानाजी पाटील यांचे ते शुभ आगमन झाले. या
आम्ही मान्यवरांचं इथे मात्र करतोय सहर्ष स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आदरणीय युवा उद्योजक तुलसन सचिनजी रघुनाथ पाटील साहेब आणि त्याचबरोबर अमृतजी तानाजी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय. आपल्या मनापासून इथे करतोय सहर्ष स्वागत. मेगा फायनल आपण पाहतोय कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत निनाई देवी स्पोर्ट्स तुलसन आयोजित ही जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीस जरूर आली आहे आणि त्याचबरोबर आपण खेळ करत असताना दिवसभरामध्ये एकापेक्षा एक मॅच मात्र संपन्न होताना पाहायला मिळाली आणि त्याचमुळे की काय आज चर्चा झाली या तुलसन गावाची निनाई देवी चषकाची कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि या सर्वांनीच खूप मेहनत घेतली. मग आमचे अमोल वीर असतील, स्वप्नील वीर असतील, साहिल असतील, आमचे संदीप माने असतील, बरेचसे आमचे इथे सगळे तुलसनकर बसलेले आहेत. या सर्वांनी खूप मेहनत इथे मात्र आपल्या दिवसभरामध्ये घेतले. आज 1-2 महिने या चषकाची तयारी अगदी चालू होती. गावामध्ये चर्चा होती. गावामधून मात्र आपण पाहायला गेलं तर सगळ्यांची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर सर्व चषक आम्हाला सौजन्य करण्यात आलेले आहेत ते आदरणीय श्री सुधीर दादा धनावडे, पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित संघ मालक, ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाचे महाराष्ट्राबरोबर बाहेर देखील दिल्ली या सर्व ठिकाणी खेळणारे संघ मनस्वी आभारी. थँक्यू व्हेरी मच. अगदी माफी मागेन या साहेबांचं सुद्धा, सुधीर साहेबांचं मनापासून आभार. गेम ऑन, लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात बनवायची आहेत विजयासाठी. 26वा पहिला षटक बुम बुम बुमरा, दीपक लोहार पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न, वाईटचा निर्णय मात्र आलेला आहे. अवांतर धाव इथे मात्र लागलेत. डीडी अर्थात आमचे दशरथजी डंबारके साहेब पूर्णपणे या मॅच वरती लक्ष लावून आहेत. आज डीडी साहेबांचा मात्र हा संघ फॉर्म मध्ये मात्र दिसताना पाहायला मिळतोय. चांगला खेळ इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एनला आहे रणजित. आणखी खराब बॉल. आता बुमरा यांची मात्र दिशा थोडीशी हीन होताना पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. दीपक लोहार सातत्याने आपल्या नावाचा परिचय द्या. लोहार सारखा मात्र अगदी ऐरणीवरती घाव घालणारा गोलंदाज म्हणून यांची ख्याती आहे, परंतु इथून त्या प्रकारे गोलंदाजी होताना पाहायला मिळेल का? दीपक लोहार बॅक टू बॅक 2 वाईड बॉल. हा चांगला बॉल इथे मात्र हाताळला गेले. एकच धाव मात्र मेल. रणजित आहेत तिथे अगदी माइंडेड गेम खेळणारे खूप स्मार्ट खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे कराडमध्ये आणि टेक्निकली फलंदाजी करताना सातत्याने पाहायला गेले. मागच्या मॅचमध्ये काय फटकेबाजी सजवली गेली होती आणि टेक्निकली खेळी कशी करावी त्याचं उत्तम उदाहरण आजच्या दिवसामध्ये मात्र रणजित काटकर याने दिली. परंतु बुमरा खेळत असताना हो 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 इथे पाहायला गेला तर दांडी गोल केली आहे. अगदी 3 स्टंप मात्र उद्ध्वस्त केलेत. बूम 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 बुमरा. दीपक लोहार हा टीम मात्र विकेट प्राप्त करून देते. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी झाली. 3 स्टंप मात्र उद्ध्वस्त केलेत. अगदी चांगली गोलंदाजी आणि एक महत्वपूर्ण जर पाहिलं तुम्ही इथे टीम श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादी टीम यांच्या विजयाचा जर का अडसल कोण ठरत असेल तो खेळाडू होता रणजित आणि त्या रणजितला मात्र बाद केले. आता परिपूर्ण जवळपास महत्वाचं इम्पॉर्टंट आहे कारण इथून गावाची अस्मिता, गावाचं अस्तित्व परिपूर्ण लागले. आम्ही सातत्याने म्हणत असतो की तुमचा संघ हारतो त्यावेळी तुम्ही तुमचे फक्त 11 खेळाडू इथे येणारे खेळाडू हरत नाहीये तर तुमचा गाव हरत असतो. त्यासाठी मात्र इथून आपण हा प्रयत्न मात्र पाहायला मिळतोय. प्रत्येक मात्र इथे खेळाडू आपल्या संघाला चॅम्पियन करण्याचा प्रयत्न मात्र करेल. निनाई देवी चषक 2024चा मानकरी कोणता संघ ठरेल अगदीच थोड्या वेळामध्ये आपल्याला मात्र इथून समजणार आहे. शंभूराजे 11 शिर्केवाडी की श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे 16 चेंडू आणि इथे 23 धावांची गरज अजूनपर्यंत असणार आहे. दीपक लोहार बुम बुम बुमरा गोलंदाजी मार्गवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु बॉल होतोय फरार. सीमा रेषा पार. धावा येतील मात्र इथे सचिन यांच्या बॅटमधून 6 षटकार.
चांगल्या गोलंदाजावरती तुम्ही प्रहार करता त्यावेळी तुमचा आत्मविश्वास थोडासा मात्र द्विगुणित होतो आणि तेच मात्र होताना पाहायला मेल सचिन या मात्र फलंदाजांसह कारण दीपक लोहार यांच्या विरोधामध्ये एक मोठा फटका आलाय जरूर पाहता पाहता परंतु एकदा आणखी एक चांगला विकेट इथे मात्र पाहायला मिळतोय षटकार त्याच्यानंतर बूम 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 बुमरा दीपक लोहार कराडचा हा बुमरा आपल्या नावाचा परिचय करून देत असताना पाहायला मिळतोय श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे टीमचा अष्टपैलू खेळाडू दीपक लोहार ऑन 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 फायर क्लास गोलंदाजी आता इथे प्रत्येक चेंडू मागे समीकरण मात्र बदलत जात असतो तेच मात्र पाहायला मिळतोय क्रिकेट म्हणजे जादुई अंकांचा खेळ असंही मात्र म्हटलं जातं आता येणारे बॉल असणार आहे ते 14 आणि विजयासाठी 17 धावांची गरज 14 बॉल 17 असं समीकरण बनलं गेले मॅच दोन्हीकडे आहे पाहायला गेलं तर फक्त तुम्हाला बॉलला बॅटला बॉल घ्यायचा आहे आणि इथून मॅच पुढे न्यायची आहे परंतु ज्या प्रकारे घातक गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे या षटकामध्ये रणजित सारखे फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी झाले दीपक लोहार त्याच्यानंतर सचिन यांनाही बाद करण्यामध्ये यशस्वी झाले दीपक लोहार म्हणजे अर्थातच हे खेळाडू क्लीन बोल्ड आणि तीही विकेट अगदी दांडी गोल केली होती महत्वपूर्ण गोलंदाज आणि महत्वपूर्ण जबाबदारी परिपूर्ण पार करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत एक मोठ्या मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये फायनल कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण आज निनाई देवी चषक 2024 च्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय हा प्रकार बॉल इथे मात्र तुम्हाला जास्त धावा मिळणार नाहीयेत मैदानाची भौगोलिक परिस्थिती तुम्हाला तपासावी लागेल लेफ्ट हँड बॅट्समनला थोडीशी अडचण आहे या मैदानामध्ये बॅटिंग करत असताना कारण पाईंचा तुमचा पूर्ण क्षेत्र हा मात्र घोषित क्षेत्र आहे आणि त्याचमुळे की काय तुम्हाला इथे धावा जास्त मिळणार नाहीत तुम्हाला इथे प्रचंड इच्छाशक्ती तुमची वाढवावी लागेल मैदानाचा अभ्यास करावा लागेल कुठे कोणत्या झोनमध्ये खेळ करावा लागेल आणि परिपूर्ण तशीच बॅटिंग तुम्हाला करावी लागेल दीपक लोहार खेळत असताना हो अगदी पायावरती बॉल आदायला वेग होता भन्नाट वेग तेज तर्रार गोलंदाज अगदी पाहायला गेलो तर स्वतःच्या फलंदाजीमध्ये जाण्याची पद्धत चांगली आहे रिलीज पद्धत चांगली आहे टप्पा चांगला आहे आणि त्याचबरोबर फलंदाज सुद्धा चांगला आहे किती अप्रतिम गोलंदाजीचा नमुना इथे मात्र पेश केलाय आणि त्याचसाठी मात्र यांना ओळखले जात आहेत ते गोलंदाज आहे दीपक लोहार षटक क्रमांक पहिला समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्यात 11 आणि त्याचबरोबर महत्त्वपूर्ण 2 विकेट माघारी गेलेत रणजित आणि सचिन आता उर्वरित बॉल असणार आहेत 12 आणि 15 धावांची गरज अजिंक्य जाधव एजे गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत आणखी एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आपण पाहायला गेलं तर सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे टीमसाठी शंभूराजे 11 शेकेवाडी टीमकडे तसं पाहायला गेलं तर मॅच आहे पण तुम्ही बॅटिंग कशा प्रकारे करताय ना ते महत्त्वपूर्ण आहे असेही फटके चालतील सचिन देसाई साहेब पाहायला गेलं तर मॅच लांब नाहीये मोठे फटके खेळायला जातात आपण मागची मॅच पाहिली गेली तुळसण टीमची मोठा फटका खेळायची खरंच गरज होती का शेवटच्या बॉलवरती त्याची ही चर्चा पण तो क्रिकेटमध्ये मैदानामध्ये खेळणाऱ्या खेळाडूला सिच्युएशन माहिती असतो की कशा प्रकारे खेळ आहे कशा प्रकारे बॉल आलाय आपण चर्चा करू शकतो पण खेळ खेळाडू करू शकतात आणि ही चर्चा होऊ शकते कारण उर्वरित बॉल आणि जर तुम्ही पाहायला गेला तर बॉल टू बॉल मॅच आले आणि त्याच्यानंतर मात्र तुमचा संयम असेल चांगला क्रिकेट असेल तर शंभूराज 11 शेळकेवाडी टीमकडे ही मॅच येऊ शकतोय हाही फटका चांगला आहे कोणताही धोका नाही आहे तिथे एक सिंगल आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला असता परंतु धोका आहे तिथे आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 13 धावा आता उर्वरित 10 बॉल 13 धावांची गरज असणार आहे पहा मॅच क्रुशियल स्थितीमध्ये आहे अगदी तराजू मध्ये आहे काचेवरची मॅच आपल्याला म्हणता येईल कुठेही थोडासा दगड लागला तर काचेला मात्र तडा जाईल अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहे तिथे ऋषी काटेकर आणि याने पकडला झेल छोटा रिचार्ज बडा धमाका आणि बिग विकेट आज मात्र ऋषिकेश काटेकरने मात्र दाखवून दिलंय मला माझ्या बाबांनी संधी दिली मला माझ्या संघाने संधी दिली मला माझ्या गावाने संधी दिली आहे आणि त्या संधीचं सोनं केलंय ते नाव आहे ऋषी माटेकर वॉट क्षेत्ररक्षण अफलातून मिड ऑन शॉट मध्ये त्याला माझा दिवसभर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले आणि दिवसभरामध्ये ही एक संधी जी स्मरणात राहणार आहे इतिहास जमा होणार आहे का मोठा मॅच आहे मोठी फायनल आहे आणि त्या फायनलच्या मॅच मध्ये झेल पकडलाय या छोट्या खेळाडूंना कौतुक करावं लागेल या राजकुमाराचं आता येणारे बॉल असणार आहेत 9
आणि 13 धावांची गरज आणि डीडी गेलीत. संयमाचं क्रिकेट माइंडेड गेम डीडी यांच्याकडनं खेळलं जाईल का? दशरथ डंबारके स्ट्राईक एंडला. हो 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 इथे पाहायला गेला तर मोठा फटका जरूर खेळला होता, परंतु हिट विकेट इथे मात्र घेतली गेली आहे की काय? पंच आम्हाला निर्णय कळवतील. हिट विकेट. नाराज 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 इथे मात्र असेल दशरथ डंबारके का मोठा फटका जरूर खेळले होते, त्याच्यावरती 2 धावा निश्चित आल्याही असत्या, परंतु इथून हिट विकेट झाले. बरेच वेळा आपल्याला पाहायला मिळतं प्रॅक्टिसचा अभाव, असं बराच वेळा आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही जर इन प्रॅक्टिसमध्ये असाल तर अशा गोष्टी घडत नाहीत, कारण बराच वेळा नोकरी करणं, परिवार सांभाळणं, नातेवाईक सांभाळणं, आपलं बऱ्याचशा मित्रांना सांभाळणं आणि त्याच्यानंतर तुम्ही मैदानामध्ये येणं हे जिकरीचं काम आहे. पण सचिन देसाई साहेब हे कसे काय घोडा घेऊन फिरतात की काय महाराजांचा, आज आम्हाला पाहायला लागेल. खूप कसरत आहे या क्रिकेटमध्ये. आई संधी आहे, एजे आहे तिथे पकडला गेला झेल आणि फलंदाज बाद. वैभव बॅक टू डगआउट. कधी कधी सचिन देसाई सर मॅचला खेळाडूंना उशीर झाला की टू व्हीलर मध्ये येत असतात. टू व्हीलर एवढी फास्ट आम्ही डोळ्याने पाहत असतो, हायवेवरती चालवत असतात की मॅचला पोहोचायचं आहे, परंतु काळजी मॅच तुमची हारली, मॅचला नाही पोहोचला तरी चालेल, परंतु बाईक चालवत असताना अगदी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. हळूवारपणे या, नाही पोहोचला तरी चालेल, कारण मॅचपेक्षा भरपूर साऱ्या तुमच्या आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, त्याला तुम्ही जबाबदारी, त्या गोष्टीला मात्र तुम्ही इम्पॉर्टंट द्या. एजे यांच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न संदीप आलेत आणि इथून क्षेत्ररक्षण जर झालंय जरूर तिथे, तोपर्यंत इथून 2 धावा सहजरित्या मात्र पूर्ण केल्याही जातात. आता इथून 6 बॉल आणि 11 धावांची गरज. पहिल्या बॉलमध्ये जर पाहायला गेलं तर दीपक लोहार यांच्यासारखा एक उत्तम गोलंदाज असतानाही 6 बॉलमध्ये 11 धावा आल्या होत्या आणि आताही मात्र इथून 6 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. अशक्य असं ह्या जगामध्ये काहीच नाही आहे. तुमचा आत्मविश्वास, तुमची इच्छाशक्ती आणि ती तुमच्यामध्ये ठासून भरलेली हवी आहे, हेच मात्र या क्रिकेटचं गणित आहे. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज होती. आता पहा इथून समीकरण काय बदलले. आम्ही म्हणून तर म्हणत असतो क्रिकेट हा जादुई अंकांचा खेळ आहे. उर्वरित आता मात्र 6 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. म्हणजे गोलंदाजी कोणत्या टप्प्यावरची झाली पहा, का बॅक टू बॅक इथे 3 विकेट मात्र इथे घेतले गेलेत. एक हिट विकेट होती, नाहीतर विकेट हॅट्रिकची ही संधी तिथे मात्र होती. आता रवी गोलंदाजी मार्कवरती आलेत अंतिम षटकासाठी. नवीन फलंदाज मनीष इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँड बॅट्समन आहेत, फायदा उचलला जाईल का त्याचा, परंतु इथून पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे हाताळलाय. पंच आमच्याकडे वाईट आहेत आणि वाईटचा निर्णय आलाय. म्हणजे पहा इथून आता 6 बॉल आणि 10 धावांची गरज. एक मोठा फटका जर का इथून 1-2 बॉल मध्ये येतोय ना तर मात्र मॅच मध्ये रंग देईल. टायरचा कडकड 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 होताना पाहायला मिळेल टीम शंभूराजे 11 शेळकेवाडी टीम कडून. नाहीये, एकच सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. न्यूजिस्तानी मात्र बॉल जाईल. आता 1 धाव आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 17 धावा. 5 बॉल मध्ये आता 9 धावांची गरज आहे. 5 बॉल 9 चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉल 9 चं समीकरण. गोलंदाजी मार्कवरती रवी आपल्याला पाहायला मिळत आहे. संधी आहे तिथे मिड ऑन मध्ये शॉट मध्ये मात्र पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत, पकडला गेलाय झेल. फलंदाज बाद. आणखी एक महत्वपूर्ण विकेट. बॅक टू डगआउट मनीष. आता येणारे इथून बॉल असणार आहे ते 4 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 4 बॉल 9 समीकरण बनले गेले. आता इथे गिरकी घेतली होती, परंतु इथून मोठा फटका जरूर येणार, कन्वर्ट होणार नाही आहे, कारण तिकडे न्यूजिस्तानी आहे बॅक साईडला. विकेट यष्टीरक्षकांच्या. एकाच धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेनं मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 18 धावा. आता उर्वरित 3 बॉल 8 धावांची गरज. एका मोठ्या फटक्याची गरज आहे, एका मोठ्या फटक्याची गरज आहे टीम शंभूराजे 11 शेळकेवाडी टीमला. जर का चॅम्पियन व्हायचं आहे, तुम्हाला सिंधुदेवी चषक 2024 चा चॅम्पियन व्हायचा असेल तर. ओहो, परंतु इथून पाहायला गेलं तर गमतीदार बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. बॉल
हातामध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्हाला परत यावं लागेल. धाव पकडली जाणार नाही, विकेटही जाणार नाहीये. मागे यायचंय, तुम्ही खेळायला यायचंय. स्ट्राईक कन्वर्ट होणार नाहीये. बॉल स्टॉप होतो. इंटरनॅशनल क्रिकेट आता युट्यूबचा जमाना आहे. बरेचसे खेळाडू पाहत असतात, परंतु ते आकलनात आणत नाही आहेत आणि मग तो त्रास कमिटीला होतो, पदाधिकाऱ्यांना होतो. बऱ्याच वेळा ते करू नका मित्रांनो, कारण तुम्ही स्मार्ट आहात, तुमच्या हातात स्मार्ट मोबाईल आहे. बऱ्याच वेळा तुम्ही पाहत असतात हे निर्णय कधीच बंद झालेले आहेत. चांगला इथे खेळ, इथे चांगला बॉल आलाय. एक बॉल 7 चं समीकरण. आता मात्र इथे वाईट बॉल आला. आता 1 बॉल 6 जर का पट्ट्यात आला तरी ते मात्र रट्ट्यात घेतला जाईल. हो, 1 बॉल 6 मध्ये बऱ्याचशा मॅचेस जिंकताना पाहायला गेलंय. 1 बॉल 6 आवाज आणि आवाज होताना पाहायला मिळते. सिला टाते तर शिट्यांचा आवाज आणि टाळ्यांचा कडकडाट. ढिडी अगदी आपल्यावर नजर ठेवून आहेत. 1 बॉल 6 चमत्कार होईल का, आविष्कार होईल का, जादुई होईल का. 1 बॉल आणि 6 धावांची गरज. 1 बॉल 6 मॅच बनली आहे. मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅक साईडला गेलाय. चॅम्पियन झालंय श्री निनाई देवी स्पोर्ट्स सुलसन संघाचं आयोजन आणि निनाई देवी चषक 2024 चषकाचे मानकरी, प्रथम क्रमांकाचे मानकरी चॅम्पियन ठरताना पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसभरातील सर्व